नाही, त्यांनी एवढी उद्धव ठाकरे गटाने एवढी 25 वर्ष मुंबईत गदारोळ केलाच होता, गोंधळ घातलाच होता आणि त्यांनी इथेही घातलेला आहे. त्यामुळे गोंधळ आणि गदारोळाला भारतीय जनता पक्ष व महायुतीचं सरकार जे आहे त्यांना काही फरक पडत नाही. आता महायुतीला, भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला मुंबईकरांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे. एवढ्या वर्षापासूनचं जे व्हिजन घेऊन महायुती सरकार काम करते ते मला वाटतं मुंबईकरांचं ट्रिपल इंजिनचं सरकार आज पूर्ण झालं. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापौर या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता श्रीमती रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत आणि आजपासून महायुतीचे सर्व नगरसेवक, महापौर असो, उपमहापौर असो, ते आजपासून मुंबईच्या सेवेत रुजू होणारच आहेत. फक्त भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्हालाच आनंद होत नाही, तर पूर्ण मुंबईकरांना आनंद होतोय. कारण की हा जो महापौर आहे तो मुंबईकरांचा महापौर आहे. हा कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठल्याही पार्टीचा नाही आहे आणि हिंदुत्वाला मानणारा हा महापौर आहे. आणि मराठी आणि कुठल्याही प्रकारे जर ज्या विरोधकांनी जो आरोप केला होता की भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून दिलं तर महापौर हा दुसऱ्या जाती धर्माचा होईल, मराठी होणार नाही, तर त्यांना ही एक चपराक म्हणून आमच्या महायुतीने एक चपराक म्हणून त्यांना मराठी महापौर आम्ही त्यांना दिलाय. आपण सध्या मुंबई महानगरपालिकेच्या आवारात आहोत. जवळपास 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेतील सत्तेची गणितं बदलताना दिसत आहेत. नुकतीच भाजपच्या महापौरांनी आपला पदभार स्वीकारलाय. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौर पदाची, तर शिवसेनेचे संजय घाडे यांनी उपमहापौर पदाची शपथ घेतली आहे. खरं तर भाजपसह सर्वांसाठीच हा क्षण ऐतिहासिक मानला जातोय. मात्र हा केवळ राजकीय बदल नसून मुंबईच्या सत्ता करण्यातील एक टर्निंग पॉइंट मानला जातोय. भाजप, महायुती आणि सर्वच पक्षांचे नगरसेवक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले आहेत. आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. आज भाजपसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. भाजपच्या महापौर रितू तावडे जी आज महापौरपदी, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत. या निमित्ताने सगळे नगरसेवक इथे जमलेले आहेत आणि आपल्यासोबत आहेत नगरसेवक नील सोमय्या, जे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, MHM मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, काय सांगाल, इतक्या वर्षानंतर हा क्षण भाजपसाठी इथे आलाय आणि काय भावना आहेत आज तुमच्या? भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापौर या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता श्रीमती रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत आणि आजपासून महायुतीचे सर्व नगरसेवक, महापौर असो, उपमहापौर असो, ते आजपासून मुंबईच्या सेवेत रुजू होणारच आहेत. खरं तर इतकी वर्षे इथे उबाठा गटाची म्हणा किंवा शिवसेनेची सत्ता होती आणि त्या सत्तेला झुगारून आता पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसतोय. काय सांगाल? मुंबईकरांना भ्रष्टाचार मुक्त महापालिका हवी आहे. या अगोदर ज्यांनी शासन केलं त्यांचे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं आपण गेल्या काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये बघितली आहे. भारतीय जनता पार्टी या सगळ्या भ्रष्टाचाराचा नाश करेल आणि मुंबईला एक चांगलं गव्हर्नन्स देण्याचं काम करणार आहे. सर, आपण नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. आपण बघतो आपले वडील किरीटजी गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशी रोहिंग्यांच्या मुद्द्यांसाठी लढा देत आहेत. तर आपणही आपल्या आता नगरसेवक पदाच्या माध्यमातून बांगलादेशी रोहिंग्यांची हकालपट्टी करण्यासाठी काही पावलं उचलणार आहात? येस, डेफिनेटली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अजेंडामधला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बांगलादेशी इनलिगल इमिग्रंट्स किंवा बांगलादेशी घुसखोर जे आहेत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करून त्यांना घर वापसी करून द्यायची आहे. अवैध घुसखोरी असो किंवा अतिक्रमण असो, हेही मुद्दे सध्या मुंबईत सातत्याने चर्चेत आहेत. तर यासाठी तुम्ही काय कराल? अतिक्रमण आणि अवैध घुसखोरी ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती एकच सोल्युशन आहे. महायुतीची सरकार, भारतीय जनता पार्टीचे महापौर आणि शिवसेनेचे उपमहापौर आणि सारे महायुतीचे नगरसेवक. वॉर्ड क्रमांक 221 चे नगरसेवक आकाश पुरोहित जे आपल्या सोबत आहेत. सर, आज भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झालाय. काय सांगाल, काय भावना आहे? झेंडा फडकला, पण झेंड्यामध्ये आज भाजपची निशाणी आली. किती मोठी सोय. आणि मुंबईकरांसाठी जी आम्ही केलो, जे मेहनत केली त्या रंगात आली. आणि मुंबईच्या महापौर महिला आणि मराठी आणि कोकणी ही बघून लोकांमध्ये जे विषय होतो की कोण होईल, मराठी होईल, ही होईल,
ते भाषेवर आम्हाला जायचं नाहीये. ते जे भाषेवर काम करताना आम्ही लोकांच्या आशेवर काम करताय. लोकांच्या आशेवर काम करून आम्ही जिंकलोय. ते भाषावादी आणि निराशावादी लोक आहेत, त्यांना जे होते त्यांना बघितलं. आता नवीन सुरुवात झाली आहे, सुवर्ण वर्ष आहे. आणि जसं देवेंद्र फडणवीसजीने सांगितलं वचननामा, आणि अमित चाकरमजीने, आशिष शेलारजीने, पूर्ण मुंबईचे जे नेत्यांनी जे मॅनिफेस्टो बनवले होते त्याच्या वचननामावर जे काही लिहिलेले, आम्ही सर्व नगरसेवक मुंबईकरांसाठी जे सोय आणायची आहे ते आम्ही करून दाखवू ही शपथ घेतलेली आहे. आणि माझे वडील पण आज होते तरी ते खूप खुश होते, कारण की एक महिला बसवलेली. ते मी त्यांना नमस्कार करून ती पण मी श्रद्धांजली अर्पण करतो की राजपुरोहित साहेब असतात ते पण खुश होतो. आणि आज मिठाई वाटप केली होती. तुमच्या वॉर्ड मधले नेमके कोणते असे प्रश्न आहेत जे तुम्ही आता पुढच्या 5 वर्षात मार्गी लावणार? माझ्या वॉर्डाचे प्रश्न आहे पाण्याची सोय. पाणीचा इतकी त्रास आलेले आहे की मागच्या 3 वर्षी जे आम्ही एक्स नगर्स होतो त्याच्यामध्ये पाण्याची खूप प्रॉब्लेम होती. आणि दुसरी आता रोड आणि खड्ड्याची, रोड बनवलाय CC रोड, पण त्याच्यामध्ये BSC ची खूप प्रॉब्लेम आहे. ते आपले BSC ची जे कामं आहे ते BSC ची आणि पाण्याची ते सोय करून मी माझ्या वचननामा पूर्ण करणार. सर, सभागृहात आपण मगाशी बघितलं तर विरोधकांच्या वतीने गदारोळ झाला. काय प्रकरण होतं? सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला, घोषणाबाजी करण्यात आली. काय प्रकरण होतं? त्यांना ना ही हार पचवलेली नाहीये. मला वाटतं त्यांना एकतरी हाजमोला द्या ताकि पाचन होईल. आणि पाचन त्यांना माहितीच नाही पडले की आम्ही तिथे बसलोय. तिथे कामासाठी बसलोय, विकास कामासाठी बसलोय. ते विरोध करायचं नाही. आम्ही इथे होतो तरी पण आम्ही विरोध केले नाही. आम्ही ऑफिशियल मध्ये विरोध नाही केले. ते त्यांनी सांगितले विकास कामामध्ये मी होय म्हणून अनुकूल प्रतिकूल प्रस्ताव मंजूर. आणि आता फक्त जे काय नाही करायचे विरोध करायचा, होय होय म्हणून बारकायच्या, ते त्यांची पद्धती आहे. ते आम्ही काही नाही करू शकत. पण मी माझ्या वतीने विकास काम करून जे काय ज्यांनी मला जिंकून दिले माझे पब्लिक, त्यांचं मी काम करणार आणि लोकांची आशा पूर्ण करणार. तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा पुढे नेत आहात आणि आता आज या भाजपच्या महापौर पदाच्या विजयाचे किंवा या क्षणाचे साक्षीदार झाला आहात, तर काय भावना आहे? सी वॉर्ड माझ्या वडिलांचं गड होतं आणि ते गड आम्ही जिंकलं. पण वाघ तरी गेलं नाहीये. मी माहिती आहे मला की मला काय उद्यापासून करायचे आहे. पण राजपुरोहित साहेबांचं नाव मी खाली येणार देऊन नाही. मी जितकं चालू केलंय माझे काम तेपर्यंत पुढे नाही जाणार, त्यापर्यंत माझ्या वचनपूर्ती होणार नाही. राजपुरोहितजी आज पण लोकांच्या मनामध्ये जिंकलेले आणि जिंदा आहे. हृदय सम्राट ते माझ्यासाठी. ते मी काही होऊ देणार नाही त्यांचं. भाजपच्या सगळ्यात युवा नगरसेविका कशिश फुलवारी आपल्या सोबत आहे. काय सांगाल, इतक्या वर्षानंतर भाजपचा महापौर मुंबई महापालिकेवर विराजमान होतोय, काय भावना आहेत तुमची? मैं रितु तावड़ी जी को अभिनंदन करना चाहती हूँ, सारे मुंबईकर को अभिनंदन करना चाहती हूँ कि महिला मेयर पहली बार बैठा हुआ है और यही कहना चाहती हूँ। आप पहली बार चुन के आई हो और इतनी कम उम्र में आपने ये विक्ट्री हासिल की है और आप इस ऐतिहासिक क्षण की साक्षीदार बन रहे हो, तो क्या? मेरी पिताजी कॉर्पोरेटर रह चुके हैं 2017 में। उनके ही मार्गदर्शन से भी मैं आगे बढ़ रही हूँ। तो यही आपका अगले 5 साल का क्या विजन है? आप क्या मुंबई के लिए क्या काम करना चाहती हो? पहले तो मेरे नगर में जो अधूरे काम है वो मैं पूरा करूंगी, जैसे कि गली का काम हो गया, शौचालय का काम हो गया। फिर आगे जो गवर्नमेंट से स्कीम आती रहेगी और हमसे जो अच्छे अच्छे काम हो जाएंगे मुंबई के लिए, वो हम जरूर करें। देखते हैं कि जैसे मराठी महापौर के लिए बहुत जो अपोजिशन पार्टी में उन्होंने मराठी मेयर नहीं बनेगा तो हम ये करेंगे वो करेंगे, ऐसे क्या? तो अभी क्या कहना चाहिए? वो तो उनका काम है कहना, बट हिंदू मराठी मेहरी बने। आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक 219 चे नगरसेवक सनी सानप जे आहेत. सर, काय सांगाल, इतक्या वर्षानंतर हा क्षण आलाय, भाजपचा महापौर विराजमान होणार आहे, काय भावना? खूपच आनंद होतोय.
म्हणजे आम्हालाच नाही फक्त भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्हालाच आनंद होत नाही, तर पूर्ण मुंबईकरांना आनंद होतोय. कारण की हा जो महापौर आहे तो मुंबईकरांचा महापौर आहे. हा कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठल्याही पार्टीचा नाही आहे आणि हिंदुत्वाला मानणारा हा महापौर आहे. आणि मराठी आणि कुठल्याही प्रकारे जर ज्या विरोधकांनी जो आरोप केला होता की भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून दिलं तर महापौर हा दुसऱ्या जाती धर्माचा होईल, मराठी होणार नाही, तर त्यांना ही एक चपराक म्हणून आमच्या महायुतीने एक चपराक म्हणून त्यांना मराठी महापौर आम्ही त्यांना दिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून उबाठा गटाचा इथे महापौर होता आणि यंदा पहिल्यांदाच त्यांना मात देऊन भाजपचा महापौर बसतोय. खूप वर्षांनंतर हा क्षण आलाय, तर काय सांगाल? 25 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर महानगरपालिकेमध्ये फक्त भ्रष्टाचार अतिशय मुंबईतले जे नागरिक असतील, मुंबईची जनता होती ही अतिशय त्रस्त होती. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या फक्त आणि फक्त भ्रष्टाचारामुळेच आज मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्टच लोकांना राहिला नव्हता. पण आज कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीच्या विकासाचे राजकारण आज मागच्या 10 वर्षांपासून जे मुंबईच्या जनतेने, महाराष्ट्र जनतेने बघितलंय आणि देवाभाऊंवरती जो विश्वास दाखवलाय आणि मुंबईमध्ये अमित साटमसारखे आपले मुंबई अध्यक्ष, एक युवा अध्यक्ष, एक अमित साटमसारखे भारतीय जनता पार्टीने दिलेत, तर कुठे ना कुठे अशा सगळ्या या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आज जी महानगरपालिकेचं जे इलेक्शन झालंय आणि जनतेने ज्या पद्धतीने मतदान केलंय, तर कुठे ना कुठे जनता आनंदी आहे. ज्या मुंबईकर नागरिक त्यांना आनंद होतोय की कुठेतरी आपल्या हक्काचा माणूस आज मुंबई महानगरपालिकेवरती महापौर म्हणून येणार आहे. म्हणून त्यांनी भरघोस मतदान सुद्धा केलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला भारतीय जनता पार्टी महायुतीला निवडूनही दिलं. पुढची 5 वर्षे आता मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर असणार आहे. काय व्हिजन आहे एकूणच, म्हणजे मुंबईत काय सुधारणा करायच्या असतील किंवा काही प्रश्न सोडवायचे असतील काय? नाही, मुंबईच्या सुधारणा जर बघितलं तर रस्त्यांची परिस्थिती असू द्या किंवा मग तुम्ही स्लममध्ये गेले तर पाण्याचा विषय हा खूप मोठा आहे. तसंच इतर काही जर तुम्ही बघितलं ब्युटिफिकेशन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. मुंबईकरांचे प्रमुख जे प्रश्न आहेत, म्हणजे महानगरपालिका म्हटलं तर तुम्ही गटर, मीटर आणि वॉटर हा मेन प्रमुख विषय असतो. हॉस्पिटल असतात, त्याच्यानंतर तुमच्या शाळा आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची सुधारणा करण्याचा खूप मोठा मानस आमच्या महापौरांचा आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचं आत्तापर्यंत जर तुम्ही राजकारण बघितलं तर फक्त विकासाच्या राजकारणावरतीच आम्ही राजकारण करत असतो. बाकी आम्हाला कुठल्याही प्रकारचा दुसरा काही इंटरेस्ट नसतो. आम्ही एक हिंदुत्ववादी पक्ष आणि विकासाचं राजकारण हे त्या दृष्टिकोनाने आम्ही महापौर आज इथे बसवलाय आणि येणाऱ्या काळातही कुठे ना कुठे हिंदुत्वासाठी लढणारा हा महापौर असेल आणि विकासासाठी उभा राहणारा हा महापौर असेल मला वाटतं. तुम्ही पहिल्यांदाच नगरसेवक झालाय खरं तर, आणि तुम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतात. काय वाटतंय, काय खरंच खूप आनंद होतोय. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार तर मी होतोच आहे, पण माझ्यासारख्या एक युवा चेहऱ्याला जी भारतीय जनता पार्टीने जी संधी दिली, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असू द्या किंवा मुंबईचे आमचे नेते सन्माननीय अमित साटम साहेब असू द्या किंवा आमचे स्थानिक आमदार व महाराष्ट्राचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी असू द्या, यांनी जी मला संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल. आणि आज युवा म्हणून जी मला संधी दिली त्या कुठे ना कुठे पक्षाचं एक कुठे ना कुठे एक धोरण आहे. मला असं वाटतं की युवकांना संधी दिली तर जास्तीत जास्त युवकांना कुठे ना कुठे राजकारणात आणून कुठे ना कुठे एक चांगल्या पद्धतीचं विकासाचं राजकारण आणि विकास आज देशामध्ये जर आम्ही बघितलं, तुम्ही बघताय की राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आमचे युवा आहे. नितीन नबीम जे आहे ते स्वतः युवा आहेत. आणि तसेच मुंबई अध्यक्ष जर तुम्ही बघितलं तर अमित साटम साहेब स्वतः युवा आहेत. तर अशा पद्धतीने युवकांना संधी भारतीय जनता पार्टी देते आणि त्याचाच एक भाग म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा जी भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे त्याचं मी नक्की सोनं करेल. आणि मी विकासाचं राजकारण आणि कुठे ना कुठे हिंदुत्वाचे कुठलेही विषय असतील तर त्या विषयासाठी मी खंबीरपणे उभा राहील. वॉर्ड क्रमांक 25च्या भाजपच्या नगरसेविका निशा परुळेकर ते आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल, आज भाजपच्या महापौर विराजमान झालाय आणि महिला महापौर विराजमान झालाय, तुम्ही या क्षणाच्या साक्षीदार आहात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर आज पहिल्यांदा विराजमान झालेला आहे आणि जनतेमध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, नवीन नगरसेवकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि मुंबईच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात आजपासून झाली असं म्हणायला हरकत नाही. खरं तर तुमची ही पहिली टर्म होती आणि तुम्ही तुमच्या पहिल्याच टर्म मध्ये एक महिला महापौर मुंबईला लाभल्या आहेत.
तर तुम्ही एक महिला म्हणून कुठले प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहात? प्रत्येक प्रभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मुंबईचे प्रश्न महापौर म्हणून काय काय आहेत आणि महापौर म्हणून त्या काय काय सुरुवात करणार आहेत त्यांनी आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. परंतु प्रत्येक प्रभागाचे प्रश्न वेगळे असल्यामुळे आम्ही आमच्या प्रभागामध्ये काही प्रश्न जे मागच्या काही काळामध्ये प्रलंबित राहिले होते ते प्रामुख्याने आम्ही कामं सुरू करणार आहोत. आणि विरोधकांच्या आव्हानाकडे तुम्ही आता कसं पाहता? कारण विरोधकांचं संख्याबळ पाहता ते आक्रमक होण्याची शक्यता आहेच. विरोधकांचं आव्हान असं वाटत नाही, कारण जनतेने जो कौल दिलेला आहे तो तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. जनता जनार्दनांपेक्षा मोठं कोणीच नाही असं मला वाटतं. लोकशाहीचा हा विजय आहे. भारतीय जनता पार्टीवरती आणि महायुतीवरती जो जनतेनं विश्वास दाखवला आहे त्या कामांचा हा विजय आहे. त्याच्यामुळे विरोधकांचं आम्हाला काही तसं म्हणजे भय वाटत नाही आणि जनतेसाठी कामं करायची आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीकडनं होणारी कामं पाहता जनता पुन्हा अधिक पाठिंब्यानं महायुतीसोबत ताकदीनं उभं राहील असं मला आश्वासन वाटतं. अभिनय क्षेत्र ते राजकारण आणि आता नगरसेविका हा तुमचा प्रवास कसा होता? अत्यंत रोमांचकारी होता, अत्यंत आशादायी होता, प्रेरणादायी होता. आणि जनतेने कामं केल्यानंतर, जनता आणि तुम्ही कामं केल्यानंतर पक्ष, ह्या दोन्ही गोष्टी तुमची दखल घेतात ह्याचा हा विजय म्हणजे त्याची खात्री आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर ताई आपल्यासोबत आहेत. ते काय सांगाल, इतक्या वर्षानंतर भाजपच्या महापौर विराजमान झाले आहेत आणि तुम्ही या क्षणाच्या साक्षीदार आहात. खरं तर 45 वर्षानंतर 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर बनला आणि महापौर बनल्या त्यामध्ये महिला हा आरक्षणाला आणि महिला महापौर झाल्या, मराठी महापौर झाल्या. आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे मराठी महापौर देणं आणि मराठी महापौर झालं, त्यामुळे खूप आनंद होत आहे आणि सगळं भगवमय वातावरण झालेलं आहे. तर खूप चांगलं वाटतंय. खरं तर मराठी विरुद्ध इतर भाषिक असाही वाद मधल्या काळात महापौर पदाच्या बाबतीत उद्भवला होता, पण शेवटी मराठीच महापौर विराजमान झाले. याविषयी काय? खरं तर भारतीय जनता पार्टी कधी जातीभेद करत नाही आणि मला असं वाटतं कुणीही जातीभेद करू नये. कारण पहिली मी जिथून निवडून आली होती ते कॅथलिक आणि उत्तर भारतीय होती. आता जे आहे ते कॉस्मोपॉलिट आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये वेगवेगळ्या जातीचे असतात, पण आपण काम करतो त्याप्रमाणे आपल्याला लोक प्रतिसाद देतात. तर इथे पण तसंच आहे की जातीवाद न करता आपण एकत्र काम केलं पाहिजे आणि तेच मोटिव्ह भारतीय जनता पार्टीचं आहे. तुम्ही जसं म्हणालात महिला महापौर यावेळी विराजमान झाल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा एक महिला आहात, तर कसं काय, म्हणजे आता महिलांसाठी काय वेगळं निर्णय किंवा काय वेगळ्या उपाययोजना आराखडा असेल? वेगळं असं काही नाही. विकासाची कामं केली जातील आणि ते पण स्ट्रिक्टली केली जातील. त्यांनी भाषणामध्ये खूप काही विकासाच्या कामांचा उल्लेख केला. त्यामध्ये लाडकी बहिणीचा पण उल्लेख केला, शौचालयाचा उल्लेख केला, पाण्याचा केला, रस्त्यांचं केलं. बांगलादेशी जे हॉकर्स आहेत ते हटवण्याचं काम त्या करणार आहेत. तर अशा प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप चांगल्या केलेल्या आहेत, चांगल्या करणार आहेत. तर मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की त्या करतील आणि महिला काही करू शकतात. आणि आपण बघू शकतो की महापौर पदाच्या निवडणुकीवेळी काही गदारोळ पाहायला मिळाला सभागृहात. उबाटा गटाच्या वतीने काही घोषणा देण्यात आल्या. नेमकं काय प्रकरण होतं? महापौराच्या वेळेला मला असं वाटतं ते उबाटानी दिल्या, पण बाकीचे जे आहेत त्यांना बसण्यासाठी काहीतरी ते बोलवते की आम्हाला जागा नाही. आमच्या महापौर सांगत होते तिथे बसा म्हणून, पण ते बसत नव्हते. म्हणजे त्यांना ते न्यूसन्स क्रिएट करायचं होतं आणि ही महापौराची निवडणूक त्यांना ते थोडंसं न्यूसन्स करूनच करायचं होतं. पण चांगली झाली आणि सक्सेसफुल झाली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किंवा महायुतीचे नगरसेवक त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला त्यांना. विरोधकांचं संख्याबळ पाहता विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही या आव्हानाकडे कसं पाहता? विरोधकांचं कामच ते आहे आक्रमक होण्याचं, पण आम्ही पण सक्षम आहोत त्यांना उत्तर देण्यासाठी. सर, गेल्या अनेक वर्षांनंतर आज मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. काय भावना आहेत? तुम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला आहात. हे केवळ शक्य झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ व मुंबईचे अध्यक्ष अमित साटम साहेब यांनी ज्या पद्धतीने देवाभाऊ आणि मोदीजींची तर गोष्टच वेगळी आहे, पण मुंबई अध्यक्ष या नात्याने त्यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत भारतीय जनता पक्षाचं विजन पोहोचवलं की यावेळेला 42 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर आज मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला. मला असं वाटतं की हे केवळ शक्य झालं मोदीजी, देवाभाऊ
आणि अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये. सर, महापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहात एक मोठा गदारोळ पाहायला मिळाला. उभाठा गटाच्या वतीने मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तर हा काय प्रकार आहे, नेमकं काय घडला? नाही, त्यांनी उद्धव ठाकरे गटाने एवढी 25 वर्षे मुंबईत गदारोळ केलाच होता, गोंधळ घातलाच होता आणि त्यांनी इथेही घातलेला आहे. त्यामुळे गोंधळ आणि गदारोळाला भारतीय जनता पक्ष व महायुतीचं सरकार जे आहे त्यांना काही फरक पडत नाही. आता महायुतीला, भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला मुंबईकरांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे. एवढ्या वर्षापासूनचं जे व्हिजन घेऊन महायुती सरकार काम करते ते मला वाटतं मुंबईकरांचं ट्रिपल इंजिनचं सरकार आज पूर्ण झालं. केंद्रात भारतीय जनता पक्ष, राज्यात भारतीय जनता पक्ष व मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष. मला असं वाटतं की ट्रिपल इंजिनमुळे मुंबईचा विकास, मुंबईकरांचा विकास, मराठी माणसाचा विकास, हिंदुत्वाचा विकास हा ठोसपणे, ठामपणे तुम्हाला येत्या 5 वर्षात दिसेल. सर, आता मुंबईत पुढची 5 वर्ष भाजपचा महापौर असणार आहे. तर रस्ते, पाणी, वाहतूक या मूलभूत समस्यांसाठी काय आराखडा आहे? नाही, माझी ही पहिली टर्म आहे, त्यामुळे या गोष्टीचं जे ज्येष्ठ नेते आहेत, जे अभ्यासू नगरसेवक आहेत किंवा जे वरिष्ठ नगरसेवक आहेत, याचं हे लोक स्वतः एक ब्लू प्रिंट तयार करतील मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये आम्हालाही शिकायला मिळेल की कशा पद्धतीने काम करता येईल, कशा पद्धतीने या योजना कालपर्यंत राबवता येईल. वरून जी आम्हाला जो काही आराखडा असेल, ब्लू प्रिंट असेल की पाण्याच्या बद्दल, कचऱ्याच्या बद्दल किंवा बॉटलनेक जे आहेत किंवा फेरीवाल्यांची समस्या. आता गेल्या निवडणूक जिंकल्यापासून, भारतीय जनता पक्ष जिंकल्यापासून फेरीवाले मुक्त रस्ते होताना तुम्ही बघत असाल. आणि माझ्या परिसरामध्ये तरी गोरेगावमध्ये तुम्ही फेरीवाली मुक्त जे काही अडचणींचा सामना मुंबईकरांना करायला लागत होता, मला वाटतं गेल्या 10-15 दिवसापासून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये बांगलादेशांवरती कारवाई चालवली आहे. मुंबईचं जीवन हे मुंबईकरांसाठी भारतीय जनता पक्ष समर्पित करेल असं मला वाटतं. तुमची ही पहिलीच टर्म होती आणि तुम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला. काय भावना आहे? हा माझी पहिली टर्म, माझ्या गुरूंना मी हा विजय माझा समर्पित करतो. कारण आणि पक्षाने म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते, जसं निवडणुकीच्या प्रचारावेळेला तुम्ही जेव्हा माझी मुलाखत घेत होता तेव्हा भारतीय जनता पक्षाला पार्टी विथ द डिफरन्स म्हटलं जातं. मी त्याही वेळेला म्हटलं होतं आणि मी आजही तेच म्हणेन की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय देवाभाऊ मुंबईचे अध्यक्ष श्री अमित साटम साहेब व आमचे नेते पवन त्रिपाठी साहेब यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला लढायची संधी दिली. मला असं वाटतं की हा लाखो करोडो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक आशेचा किरण आहे की काम करत राहा. भारतीय जनता पक्ष तुम्हाला आज ना उद्या न्याय देतो, पण काम करत राहणं, ते म्हणतात ना चरेवती चालत राहणं, लोकांचं काम करत राहणं, अंत्योदयापर्यंत विचार आपले पोचवणं. मला वाटतं की आमच्या नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले की भारतीय जनता पक्षामध्ये अपेक्षित असं काहीच नसतं आणि अनपेक्षित सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्ष संधी देते. हा मेसेज मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात गेला आहे. मुंबई महापालिकेत विरोधकांचा आकडा पाहता विरोधकही बरेच आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर याकडे तुम्ही कसं, त्यांचं आव्हान कसं पेलणार? आज ते विरोधात आहेत. आम्ही त्यांना अंगावरती ते जेव्हा सत्तेत होते तेव्हाही घेतलं होतं. ते मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना पण घेतलं होतं. महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्याचं जेव्हा सरकार त्यांच्याकडे होतं तेव्हाही आम्ही त्यांना अंगावरती घेतलं होतं. त्यामुळे ते काय करतील ते आता सध्या दिशाही नाही. त्यांना नेमकं काय करायचं ही कल्पना नाहीये त्यांना. जसे देवाभाऊ काल ग्रामपंचायत व जिल्हा परिषदाचे निकाल आल्यावरती म्हणाले होते की त्यांच्याकडे ते लढाईचं विजन किंवा पक्षाचं जे विजन आहे, कारण या लोकांनी आपल्या विचारांना, आपल्या तत्वांना तिलांजली देऊन नवीन काही युक्त्या लढवत आहेत. पण मला असं वाटत नाही त्याचा काही फरक पडेल, कारण भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नगरसेवक हा अभ्यासू व मुंबईकरांना समर्पित जीवन आणि त्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी कार्य करत राहील. आणि त्यामुळे अशा लोकांमुळे काही फरक पडणार नाही आणि मुंबईकरांचं आयुष्य भविष्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर आणि सहज दिसेल. हे होते भाजपचे नगरसेवक विक्रम राजपूतजी. कॅमेरा पर्सन सिद्धेश कांबळेसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.